भारतीय वंशाचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच बॉबी जिंदाल यांच्या रूपानं भारतीय वंशाची व्यक्ती रिंगणात उतरली आहे। जिंदाल सध्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत। अत्यंत आक्रमक नेते म्हणून जिंदाल यांची प्रतिमा आहे। रिपब्लिकन पक्षातूनच राष्ट्राध्यक्षपदासाठी जिंदाल यांच्या व्यतिरिक्त आणखीन 12 जण शर्यतीत आहेत। 2016 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन यांची दावेदारी पक्की मानली जाते। बॉबी जिंदाल यांना भारतीय आणि आशियाई वंशाच्या अमेरिकन नागरिकांमधून मोठा पाठिंब्याची अपेक्षा आहे। आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या सगळ्या उमेदवारी इच्छुकांची चांगलीच खरडपट्टी काढली। विशेष म्हणजे ज्या ओबामा केअर या गरिबांसाठीच्या वैद्यकीय विमा योजनेला पाठिंबा देणारे जिंदाल हे एकमेव उमेदवार आहेत। याच मुद्द्यावर मोठा पाठिंबा मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे। आज न्यू ऑर्लिन्समध्ये झालेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणावर आपली भूमिका स्पष्ट केली। जिंदाल प्रत्यक्ष निवडणुकीआधी आपल्याच पक्षातल्या 12 जणांचा पराभव करून सगळी रिपब्लिकन मतं आपल्या पदरात पाडून घेतील याची खात्री करून घ्यावी लागणार आहे। त्यानंतर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष नोंदणीकृत मतदारांव्यतिरिक्त अमेरिकन नागरिकांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात जिंदाल विरुद्ध क्लिंटन असा सामना रंगणार आहे। जिंदाल यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। 44 वर्षाचे बॉबी जिंदाल सध्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रथमच भारतीय वंशाची व्यक्ती आहे। याआधी जिंदाल यांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून 2दा प्रयत्न केला। लुझियानाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत। ओबामा केअरचं समर्थन करणारे जिंदाल हे एकमेव रिपब्लिकन नेते आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।